महोत्सवामध्ये कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भाजपातर्फे गणपती स्पेशल रेल्वे सोडली जाते आहे। मुंबई ते सावंतवाडी अशी रेल्वे थोड्याच वेळात सीएसएमटी स्टेशनवरून सुटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रेल्वे जी आहे ती कोकणासाठी सुटणार आहे। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। भाजपाकडून गणपतीसाठी स्पेशल रेल्वे ट्रेन जी आहे ती सोडली जाणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना देखील या ठिकाणी सन्माननीय देवेंद्रजी यांचा सन्मान करायचा आहे। त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन। तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, भाजपातर्फे कोकणवासियांसाठी गणपती स्पेशल रेल्वे जी आहे ती आता चालवली जाणार आहे। मुख्यमंत्री शिवाजी महाराज टर्मिनलच्या इथून सोडण्यात येते आणि त्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आणि प्रवाशांच्या स्वागतासाठी कोकणवासियांच्या स्वागतासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्यासोबतच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कोकणातील अनेक प्रवासी जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या वतीनं जे आहे ही स्पेशल ट्रेन जी आहे ती कोकणवासियांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सर्व कोकणवासियांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं आणि तिथे मंत्र्यांचं आणि भाजपच्या नेत्यांचं कोकणवासियांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येते। त्या वतीनं कोकणवासियांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा देखील सत्कार करण्यात येत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 22 तारखेपासून मुंबईतून विविध पक्षांच्या वतीनं अनेक बसेस त्याचसोबतच विशेष रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। कारण की गणेशोत्सव आणि कोकणवासी यांचं एक वेगळं नातं असतं आणि त्यामुळे अनेक कोकणवासी जे आहेत ते मुंबईतून कोकणात बाप्पाच्या आगमनासाठी जात असतात आणि असेच अनेक कोकणवासी जे आहेत ते एसटीच्या माध्यमातून आपापल्या गाड्यांच्या नक्कीच धन्यवाद। या कोकण विशेष ट्रेनच्या झेंडी दाखवण्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमजी, आमदार संजय उपाध्यायजी, आपले रेल्वेचे मीनाजी आणि उपस्थित शिवाजी पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि कोकण विकास आघाडीचे आपले पदाधिकारी, सर्व कोकणाकडे प्रस्थान करणारे मुंबई स्थित कोकणवासीय भगिनी आणि बंधू आणि उपस्थित विशेष या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलेले आमचे सगळे कुली बंधू आणि भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कोकणातला जो व्यक्ती मुंबईमध्ये राहतो त्याला गणेशोत्सव जवळ आला की कोकणाची ओढ त्या ठिकाणी लागते आणि कसंही करून कोकणात पोचलं पाहिजे, गावात पोचलं पाहिजे, गावामध्ये घर उघडून गणपती बसवला पाहिजे, गणपतीची आराधना केली पाहिजे, अशा प्रकारची एक ओढ कोकणवासियांच्या मनामध्ये असते। आणि म्हणूनच सातत्याने देशातलं मोदीजींचं सरकार असेल, राज्यातलं आपलं सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, गेली अनेक वर्ष कोकणवासियांची व्यवस्था ही आपण करतो आहोत। याही वर्षी मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही माननीय केंद्रीय मंत्री
अश्विनी वैष्णवजींना ही विनंती केली होती की कोकणवासियांना अधिकच्या ट्रेन तुम्ही यावेळी द्या आणि त्यांनी 367 ट्रेन हा एक रेकॉर्ड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ट्रेन्स आपल्या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि आपणही जवळपास 550 बसेस या कोकणवासियांना उपलब्ध करून दिल्या आणि त्यासोबत गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या आमच्या सगळ्या कोकणवासियांना टोलची माफी देखील आपण त्या ठिकाणी दिली. सर्व प्रकारे आमच्या कोकणी माणसाला सहजतेनं सुलभतेनं कोकणात जाता आलं पाहिजे, गणेश उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि परतही येता आलं पाहिजे. या दृष्टीने सगळ्या व्यवस्था या आपण केलेल्या आहेत. आता ही ट्रेन लवकरच सुटणार आहे. मी जास्त वेळ भाषण केलं तर ट्रेनला उशीर होईल, त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणेशाला प्रार्थना करतो की विघ्नहर्त्याने सगळ्यांच्या जीवनातले विघ्न हरावे, सगळ्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं आणि सर्वांच्या मनोकामना या पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा संजयजी, त्याचप्रमाणे आपली कोकण विकास आघाडी, भारतीय जनता पक्षाचे आपले सर्व जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. सर्व प्रवाशांनी त्यांना सूचना आहे की ट्रेन तुम्ही बसल्यानंतरच सुटणार आहे. 11:50 ट्रेन सुटणार आहे. देवेंद्रजी तिकडनं झेंडा दाखवण्याकरता आपल्या उजव्या हाताला येणार आहे. आपण शांततेने आणि एक मिनिट शांततेने यायचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, ताशेवाले पुढे ताशेवाले 2 ताशेवाले आणि शेषळे